ऋषिकांतजी भगत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. ऋषिकांतजी भगत साहेब, ऋषिकांतजी दळवी साहेब आणि श्री अमितजी नाईक साहेब. ऋषिकांतजी भगत साहेब आणि अमितजी नाईक साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. श्री मनोज शिर्के यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. मनोज शिर्के, श्री सुरेश गजने, सरपंच श्री कैलासजी गजने आणि श्री सुरेशजी गजने यांचा सुद्धा सन्मान डॉक्टर चित्राताईंच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होईल. यावेळेस मात्र लगातारचा दुसरा ऑल आउटचा खतरा घेऊन यावेळेस मात्र पुनश्चिंता सज्ज झाला आहे. अर्थातच समीर छावा संघाचा कर्णधार मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर ती झुंज देण्याकरिता त्या ठिकाणी पेन वॉरियर्सचा संघ मात्र सज्ज आहे. उपांत्य फेरीची दुसरी लढत चढाई करता यावेळेस मात्र निखिल शिर्के आपल्या भारत पावलांनी चढाईला सुरुवात करतोय. 7चा डिफेन्स असेल, बोनस ऑन असेल त्याच्याकरिता, परंतु माथा प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील. चार नंबरच्या जर्सीसह 7च्या डिफेन्स मध्ये चढाई करतोय. समोर एक जबरदस्त मध्यरक्षक समीर हिरवे असेल जो कर्णधार पद भूषवतोय. वारंवार बोनस गुणाच्या माध्यमातून आपल्या संघाचं पारडं त्या ठिकाणी सर करण्यामध्ये वारंवार सक्सेस मिळवतोय असा हा रोहन पाटील. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता प्रतीक जाधव आयकॉन खेळाडू. त्या रायगड कबड्डी लीग मध्ये निश्चितच एक विशेष आकर्षण म्हणून या 8 संघांकरिता 8 आयकॉन खेळाडू रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल मात्र मिथुन मोकेल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस मात्र निसटता अँकल होल्ड आणि त्याचीच पॅरिटी म्हणून किती गुणांची चढाई आहे. 1, 2 आणि 3 गुणांची पॅनल्टी दिली जाते. अर्थातच 3 गुणांची चढाई करतोय मिथुन मोकेल. एक सक्सेसफुल रेडनंतर मात्र सामन्यामध्ये खूप मोठा बदल. 20 आणि 23. प्रत्युत्तर निखिल शिर्के. निखिलच्या वारंवारच्या एमटी रेड्स सांगून जात आहेत की निश्चितच आता मात्र या सामन्याला काहीशी शिथिलता येताना आपल्याला बघायला मिळते एमडी वॉरियर संघाच्या माध्यमातून. आता मात्र एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. अर्थातच कर्णधार मिथुन मोकेल मैदानाच्या बाहेर. वारंवार जेरबंद होत असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर असेल नसेल कोणी सोबत तुझ्या तो पंखात नेहमी भरारी ठेव. येईल दिवस तुझाही उद्याचा, फक्त तू स्वतःवर मात्र विश्वास ठेव. आता मात्र असाच विश्वास ठेवून चढाई करीत सज्ज झालाय प्रतीक जाधव. संत गतीने शांत संयमी चढाई आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र संदेश पाटीलला अचूकरित्या टिकल्याचा दावा ठोठावतोय आणि सक्सेसफुल देखील होतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र
आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मंगेश सोनावणे. हर्षल पहिल्या रुपयाच्या माध्यमातून यावेळेस ऍडव्हान्स सायकल. पुरुष एकदा प्रतीक जाधव. वारंवार छळ्या आपल्याला या देखील खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतात. आयकॉन खेळाडू असेल थोडंसं प्रेशर त्याच्यावरती देखील असणार आहे, कारण ही अत्यंत महत्वाची मॅच आहे. अत्यंत महत्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. या सामन्यामध्ये पराभव म्हणजे निश्चितच मित्रांनो रिक्त असते, परतावा लागेल. प्रत्युत्तर दाखल मंगेश सोनावण्याची चढाई. जर्सी क्रमांक 7 5 डिफेन्स असेल यावेळेस पकडचा प्रयत्न चांगला आणि मात्र मल्टिपल पॉइंट रेट. प्लस 25 गुण. निखिल शिर्केची चढाई. क्षणाक्षणाला क्रीडारसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना. बोनस गुण गिफ्ट केलाय. क्षेत्ररक्षण थोडं आतमध्ये घेतले समीराच्या आवाजला. 1 गुण एमडी वॉरियर्सला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा मिथुन मोकलचं. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा समीर रिवेचा प्रयत्न. यशस्वी चढाई मिथुन मोकलची. लगातार ही दुसरी यशस्वी चढाई. आणि मात्र आता ऑलआउटची संधी आहे. दुसरा ऑलआउट देण्याची समीरा छावाजला एमडी वॉरियर्स वरती. बोनस गुण घेतलाय निखिल शिर्के या चढाईमध्ये. आणि आता मात्र मिथुन मोकलची चढाई. ऑलआउट 1+2 3 पॉइंट मिळणार. अठ्ठावीस 27. माझ्या रक्षकावर लाख धुरकावून बाद करण्याचा प्रयत्न. रिक्त असते मागा परतला आणि पूर्ण चढायांची दारोमदार ज्याला आपल्या खांद्यावर घेतले असा रायगड जिल्ह्याचा एक गुणी खेळाडू मिथुन मोकल. राजमौरीचा पाठलाग. मंगेश सोनावण्याची चढाई. सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी एमडी वॉरियर्स करून. आणि चढाई करिता डू ऑर डाय रेड असेल करो या मरो. थर्ड रेड चढाई करिता प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस रिक्त असेल जर माघारी परतला तर ही रेड इनव्हॅलिड समजली जाईल. यावेळेस गुण मिळवावाच लागेल प्रतीकला. जबाबदारी मोठी असेल बघूया कितपत सक्सेस मिळवतोय, परंतु एक गुण बहाल करतोय संदेश पाटील. यावेळेस मात्र निश्चितच आपल्या संघाकरिता शेवटची 5 मिनिटं असेल. आता मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. एका गुणाच्या फरकाने आघाडीवरती असेल एमडी वॉरियर्सचा संघ. आणि माघारी परतोय एका बोनस गुणाने. निश्चितच संघाचं पारडं मात्र जड करतोय आणि सामना समांतर गुणांवरती आणून ठेवतोय तो मिथुन मोकल. प्रत्युत्तर देखील मात्र प्रतीक जाधव. वारंवारच्या चढाईमध्ये सक्सेस मिळवणारा हा प्रतीक जाधव आपल्याला चढाईकरिता बघायला मिळतोय. यावेळेस 5 विरुद्ध 1 असा सामना लढत येत असताना चढाईकरिता बघूया कितीशी प्रयत्न करतोय.
परंतु वेगवेगळं धोरण आजमावतोय आणि निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल पुनश्च एकदा संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारतोय आणि कर्णधार चढाईसाठी सज्ज झालाय. 7चा डिफेन्स असेल, बोनस गुण पुनश्च एकदा ऑन असणार आहे मिथून करिता. यावेळेस मात्र मिथून सारख्या खेळाडूला समोरून होल्ड करण्याकरता एक सायकल समीर हिरवे त्या ठिकाणी थोडासा कमी पडतोय आणि निश्चितच मिथून त्या ठिकाणी प्रतीक जाधव 6चा डिफेन्स, बोनस गुण ऑन. उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतो. बोनसचा प्रयत्न झाला आहे परंतु बघूया सक्सेस कितपत येते या खेळाडूला. अयशस्वी प्रत्युत्तर दाखल कर्णधार पुनश्च एकदा मिथुन मोकळ. दुसऱ्या दिवसाचा हा देखील खेळाडू त्या ठिकाणी उत्कृष्ट सराईचा मानकरी ठरलेला असा मिथुन मोकळ. आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. वॉटर रनिंग टच डावा कोपऱ्याचा कामेश कोटरकरवरती यशस्वी अशी झेप आणि यशस्वी चढाई मिथुन मोकळची. 31-29 2 गुणाच्या आघाडी समीरा छावास संघाकडे. प्रत्युत्तर प्रतीक जाधवचं डू ऑर डायरेक्ट. या चढाईमध्ये लढाई करावीच लागेल अशी चढाई प्रतीक जाधवची. यशस्वी चढाई 1 गुण. सामना संपला. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असल्याचा सामनाधिकाऱ्याचा इशारा. पुन्हा एकदा मिथुन मोकळ सामन्याच्या उत्तरार्धामध्ये मिथुन मोकळनं लाजवाब चढाई करत या सामन्याचा नूर पलटवलाय. रोमांचक लढत, क्रीडा रसिकांची मनं रिझवणारा सामना. बोनसचा अटॅम्प होता मिथुन मोकळचा. मागे परतला आणि यश आपल्या खेळाडूला कानमंत्र देतील संघ प्रशिक्षक रमाकांत पाटील. तर समीरा छावासचे प्रशिक्षक आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघ. आजच्या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेत सामना अंतिम टप्प्यात येत असताना या लगातारच्या सळाई आपल्याला बघायला मिळतात. प्रतीक जाधवच्या माध्यमातून समीरा छावास 31 तर एमडी वॉरियर्स 30. नामावता एका गुणांची आघाडी आहे. जो संघ विजयी होईल तो अर्थातच उपांत्य फेरीची लढत देईल. शेवटचा 1 मिनिट असल्याचा पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. एकतीस मिथुन मोकळची चढाई. प्रतीक जाधवची चढाई. 5चा डिफेन्स. दोन्ही संघ समान गुणांवरती. 5-5 चढाईचा खेळ. जर दोन्ही संघ निर्धारित वेळी समान गुणांवरती राहिले तर 5-5 चढाईचा खेळ क्रीडा रसिकांना या ठिकाणी अनुभवायला मिळणार. आणि मिथुन मोकळची चढाई.
ही चढाई निर्णायक असणार. डायरेक्ट निर्णायक चढाई या सामन्यामध्ये कोणता संघ फेम वॉरियर समोर लढत देणार ही चढाई असणार मिथून मोकलची. आणि